श्रीमद् भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 30. मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. सगळी कर्म मला अर्पण करून शाश्वत शांततेत मन आत्म्यात स्थिर ठेवून अपेक्षाविरहित आणि अहंकाररहित होऊन तू तुझं कर्तव्य म्हणजे युद्ध कर, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. खरं तर कर्मयोगाचा गाभा आहे हा श्लोक. प्रथम भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आत्मज्ञान शिकवलं. म्हणजे हे शरीर मन म्हणजे आपलं खरं स्वरूप नाही, तर मी म्हणजे आत्मन ब्रह्मन अविनाशी सच्चिदानंद आहे. हे ज्ञान प्राप्त झालं की आत्मज्ञानी माणूस मोक्षापर्यंत पोचतो, मोक्षाला प्राप्त होतो. आता इथं भगवान श्रीकृष्ण तू हे युद्ध लढायला हवं आहे, ते तुझं कर्तव्य कर्म आहे असं सांगतात. अर्जुनानं प्रथम ज्ञानयोग ऐकला आणि आता कर्मयोग ऐकतोय. तो गोंधळलेल्या अवस्थेत आहे. ज्ञानयोगानं ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते असं सांगून आता भगवान कर्मयोग सांगतायत. अर्जुन, हे दोन वेगळे मार्ग आहेत. मला मोक्षाप्रत नेणारा एक काय तो मार्ग सांगा, अशी भगवान श्रीकृष्णांना विनंती करतोय. या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान कर्मयोग आणि ज्ञानयोग हे अध्यात्मातले एकात्म मार्ग आहेत, म्हणजे इंटिग्रल पाथ्स असं म्हणतात. एवढंच काय, यानंतर येणाऱ्या अध्यायात ते ध्यानयोग भक्तियोगही कसे महत्त्वाचे आहेत ते सांगणार आहेत. अद्वैत वेदांतानुसार कर्मयोग म्हणजे मनशुद्धीचा मार्ग आहे. रागद्वेषानं आपलं मलिन झालेलं हे मन कर्मयोगाद्वारे शुद्ध झाल्याशिवाय ज्ञानयोगाला पात्रच होत नाही. त्यामुळे कर्मयोग हा आध्यात्मिक साधनेचा पहिला आणि आवश्यक टप्पा आहे. मनशुद्धीनंतर ध्यानयोग मनाला एकाग्रता देतं आणि एकाग्र मनानं ज्ञानयोग शक्य होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती शक्य आहे. आता या श्लोकात अध्यात्म चेतसा असा शब्द आलाय. आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव ठेवून मी मन शरीर नसून शुद्ध आत्मा आहे. जोपर्यंत ही जाणीव येत नाही तोपर्यंत कर्म हे सकाम आहे. भगवान श्रीकृष्णांना निष्काम कर्मयोग अपेक्षित आहे. यानंतर निराशी हा शब्द आला आहे, म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता अपेक्षाविरहित. अर्जुनाचं युद्ध म्हणजे आपली प्रापंचिक कर्तव्य संघर्ष आहेत. तुमच्या आमच्यासारख्या गृहस्थांसाठी अगदी सरळ सोपा मार्ग म्हणजे सगळी कर्म कार्य रोजची घरातली घराबाहेरची आध्यात्मिक प्रापंचिक सांसारिक सगळी ईश्वरचरणी अर्पित असावीत. निर्मम न मम म्हणजे हे माझं नाही अशा भावनेने. हे शरीर मन जगसुद्धा प्रकृतीचं आहे, माझं नाही. आपण यापूर्वी बघितल्याप्रमाणे हे मन बुद्धी चित्त अहंकार ज्ञानेंद्रिय पंचेंद्रिय सगळं सगळं प्रकृतीचं आहे. त्यामुळे त्याद्वारे घडणारं कार्य हेही सर्वतः प्रकृतीचं आणि ईश्वराचंच आहे. विगत ज्वर असा शब्द आहे. ज्वर म्हणजे ताप, मानसिक ताण
चिंता, अँझायटी या अर्थानं, म्हणजे मानसिक ताण सोडून किंवा चिंता, अँझायटी सोडून. इच्छा आणि हक्काची भावना चिंतेचं म्हणजे अँझायटीचं कारण बनतात. खरं तर कुठल्याही वस्तूचा किंवा कर्मफळाचा त्याग करणं अर्पण करण्याच्या भावनेनं होऊ नये, हे सगळं त्याचंच आहे. हे महत्त्वाचं आहे समजणं. हे एकदा समजलं म्हणजे अर्पण करणं आहे. सगळं काही अर्पण करण्याची कसोटी हीच की कामना, ममता, संताप, चिंता या सर्व भावनांचा नाश व्हावा. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत.